शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी कृष्णा जंजाळ बायोफॅक्टर प्रतिनिधी कन्नड तुमचे आजच्या या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपला जो व्हिडिओ आहे तो गोट कांदा, जो आपण बियाण्यासाठी सीडसाठी कांदा लागवड करत असतो त्या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, बियाण्यासाठी सीडसाठी जो कांदा आपण लागवड करत असतो तो गावरान असो, लाल असो किंवा कोणताही असो, जर आपल्याला चांगल्या प्रमाणात सीड प्रोडक्शन घ्यायचं असेल तर कांद्यामध्ये जे आहे ती फुटव्यांची संख्या जेवढी जास्त असेल तेवढेच जे आहे ते आपल्याला कांद्याचं बियाण्याचा जो टोंगळा आहे ते तेवढ्या जास्त प्रमाणात येणाऱ्या काळामध्ये निघत असतात. तर फुटव्याची संख्या ही जी आहे ती मुबलक प्रमाणात फॉस्फरस उपलब्ध झाला तरच ती होत असते आणि चांगल्या प्रकारे मुळांची वाढ झाली तरच ती होत असते. तर त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त फॉस्फरस आपल्या कांदा पिकासाठी कसा उपलब्ध करून दिला जाईल या अनुषंगाने महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष देणे गरजेचे आहे. आपण फॉस्फरसयुक्ती खतं जे आहे जसं की 1261 असेल किंवा इतर कोणतंही आहे तर ते तर आपण देतच असतो, परंतु त्या प्रमाणात फॉस्फरस हा आपल्या पिकाला उपलब्ध होतो आहे का हे सुद्धा आपल्याला लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, त्या ठिकाणी फॉस्फरसयुक्त खतासोबत जर कधी तुम्ही हे आपलं प्रोडक्ट आहे बेलम S1, तर यामध्ये फॉस्फरस विरघळवून देणारा जीवाणू आणि नत्र उपलब्ध करून देणारा जीवाणू ह्या दोन प्रकारचे जीवाणू आहे. तर ते तुम्ही कोणत्याही फॉस्फरसयुक्त खतासोबत किंवा मायक्रोन्यूट्रंटसोबत किंवा तुम्ही जे काही ड्रीप ॲप्लिकेशन करत असाल त्यासोबत जर याचा वापर केला तर तुमच्या कांदा पिकाला फॉस्फरस हा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये फॉस्फरसच आहे असं नाही, तर तुमच्या जमिनीमध्ये जे आहे तो कॅल्शियमसुद्धा आणि फॉस्फरससुद्धा हा बॉन्ड झालेला तुमच्या जमिनीमध्ये पडून असतो, तर तो सुद्धा मोकळा या जीवाणूच्या माध्यमातून होत असतो. जर फॉस्फरस मोकळा झाला तर त्यासोबत तुमच्या पिकाला कॅल्शियमसुद्धा हा उपलब्ध होतो, कारण कॅल्शियम आणि फॉस्फरस एकत्र फिक्स होत असतात. जर फॉस्फरस उपलब्ध झाला तर त्यासोबत तुम्हाला कॅल्शियम फ्रीमध्ये उपलब्ध होतो. कॅल्शियम उपलब्ध झाल्यामुळे हे जे कांदा पिकाची जी पानं असतात तर त्यामध्ये मजबूती येते आणि जो आपण गोट कांदा करणार आहोत तर तो मुडून न जाता त्याच्यामध्ये एकदम स्ट्रॉंग तो बनत असतो. तर निश्चितच तुम्ही बायोफॅक्टर कंपनीचं बेलम S1 हे जर प्रोडक्ट एकरी 3 ते 5 लिटर या प्रमाणात जर वापरलं तर निश्चित तुमच्या कांदा पिकाला खूप जास्त प्रमाणात फुटव्यांची वाढ, त्याचबरोबर काळोखी या सर्व आणि रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा चांगल्या पद्धतीनं तुमच्या पिकाची वाढेल. तर मित्रांनो, बायोफॅक्टर कंपनीचं बेलम S1 हे प्रोडक्ट निश्चित आवर्जून तुम्ही वापरायचं आहे. धन्यवाद.